वेलकम बॅक टू द चॅनल. आपण धातू वर्ग सिरीज चालू केलेली आहे. त्यामध्ये हे दुसरं लेक्चर आहे रजतचं. पहिलं लेक्चर स्वर्णाचं झालेलं आहे. यामध्ये आपण टोटल इम्पॉर्टंट पॉईंट्स कवर करणार आहोत आणि हँड रिटन नोट्स आहेत. रजतमध्ये टोटल 11 पॉईंट्स आहेत आणि हे सगळे पॉईंट्स एका 5 मार्काच्या किंवा 10 मार्काच्या प्रश्नाच्या उत्तर जसं असावं त्या पद्धतीने नोट्स लिहिलेले आहेत. तर सुरू करू. फर्स्ट पॉईंट आहे आपला पर्याय. पर्याय काय काय आहेत? रजत, रुचिर, रौप्य, चंद्र, चंद्रलोह, चंद्रहास, तार, सौध, शुभ्रक. रजत, रुचिर, रौप्य, चंद्र, चंद्रलोह, चंद्रहास, तार, सौध, शुभ्रक. टाइप्स 3 टाइप्स आहेत, सहज, खनिज आणि कृत्रिम. सहज टाईपमध्ये जे रजत मिळालेलं आहे ते कैलास पर्वतमधून मिळालेलं आहे आणि ते एकदम बेस्ट क्वालिटीचं रजत आहे, ज्याने असं म्हणलं जातं की त्याच्या टचने सुद्धा माणूस बरा होतो. तर खनिज टाईपचं जे रजत आहे ते हिमालय पर्वतमधून मिळालेलं आहे. हे बेटर टाईपचं आहे आणि याला रसायनचा दर्जा दिलेला आहे. थर्ड टाईप आहे जे कृत्रिम. हे लोअर मेटलपासून ट्रान्सफॉर्म केलेलं रजत आहे. हे बेसिकली गुड टाईप ऑफ रजत आहे आणि हे वेगवेगळे डिसीज क्युअर करण्यासाठी मदत करतं. याचा श्लोक पण एकदम सिंपल आहे, तुम्ही पाठ करू शकता. सहजम खनिजम संजातम कृत्रिमम त्रिविधम मतम. थर्ड पॉईंट, ग्राह्य लक्षणं. 8 ग्राह्य लक्षणं आहेत, लक्षात ठेवायचं. तर जे स्वच्छ एकदम शुद्ध रजत असणार आहे ते आपण ओळखायचं कसं, तर ह्या क्वालिटीजवरून ओळखणार आपण. फर्स्ट क्वालिटी काय आहे? स्वच्छ, क्लीन असलं पाहिजे. गुरु, हेवी असलं पाहिजे. स्निग्ध, अंशस असलं पाहिजे. दाहे छेदे सितम, म्हणजे त्याला कट केल्यानंतर किंवा त्याला जाळल्यानंतर पण त्याचा कलर बदलला नाही पाहिजे. मृदू, शंखासारखं असलं पाहिजे. मसृण, सॉफ्ट असलं पाहिजे आणि स्फोटरहित. तर अग्राह्य लक्षण काय काय आहेत? दाहे, रक्त, पीत, कृष्ण, म्हणजे ते जाळल्यानंतर त्याचा कलर कसा दिसून येतो? रक्त, पीत, कृष्ण, रेड, येलो किंवा ब्लॅकिश कलर आपल्याला जाणवतो. नेक्स्ट क्वालिटी आहे वृक्ष. नंतर स्फुट, लघु, स्थूल, कर्कश. हे सगळे जे क्वालिटीज आहेत ते चांगल्या रजतचे क्वालिटीज नाहीत. नंतर दोष, 5 प्रकारचे दोष आहेत की आयुनाश होतो, बलहानी होते, विटबंध, कॉन्स्टिपेशन होतं, शुक्रनाश आणि संताप. नेक्स्ट पॉईंट आहे शोधन. ॲज आय सेड बिफोर की स्वर्णमध्ये पण 2 टाईपचं शोधन बघितलं आपण, सामान्य आणि विशेष. इथं पण तेच आहे. तर सामान्यमधला श्लोक काय होता? मी तोच श्लोक इथं पण लिहायचा आहे. नंतर विशेष शोधन कसं करायचं रजतचं? रजतपत्र घ्यायचं, त्याला रेड हॉट होईपर्यंत गरम करायचं. नंतर त्याला अगस्तपत्राचे जे स्वरस बनवलेले त्यामध्ये इमर्स करायचं. ही सगळी प्रोसेस किती वेळा करायची? तर 3 वेळा करायची. नंतर मारण. शुद्ध स्वर्णमाक्षी ट्रिट्युरेटेड विथ निंबू स्वरस टू मेक पेस्ट. त्या दोघांची मिळून पेस्ट बनवली. नंतर ती पेस्ट आपण रजतपत्रावर लावायची, त्याला पूर्ण ड्राय होऊ द्यायचं. नंतर शरावसम कूट द्यायचं, लघु कूट द्यायचं. ही पूर्ण प्रोसेस 30 वेळा रिपीट करायची आणि त्यामुळं काय मिळणार आहे? रजत भस्म. प्रॉपर्टीज काय आहेत रजतच्या? रस, आम्ल, कषाय, मधुर. गुण, गुरु, स्निग्ध, मृदू, सर. वीर्य, शीत, विपाक, मधुर. दोषघ्नता, वातपित्त, शामक. कर्म काय काय करतं रजत? मेध्य, दीपन, बेस्ट, वयस्थापन, विषघ्न, आयुष्य, गर्भाशय शोधक. हे जे कर्म प्रयोग हे खूप दिलेले असतात बुक्समध्ये, पण मी एकदम सिलेक्टिव्ह लिहिलेले आहेत जे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि मोस्टली कॉमन आहे, जेणेकरून आपल्याला लक्षात राहायला सोपं आहे. तर प्रयोग काय काय आहे? श्वास, प्रमेह, अजीर्ण, ज्वर, पांडू, गुल्म. श्वास, प्रमेह, अजीर्ण, ज्वर, पांडू, गुल्म. मात्रा किती देऊ शकतो आपण? 1/4 to 1 रत्ती एवढी मात्रा देऊ शकतो, म्हणजेच 31 to 125 मिलीग्राम. अनुपान. अनुपान काय आहे? मधु, त्रिफळाक्वाथ, गोदुग्ध, नवनीत. विशेष योग काय काय आहेत? त्रैलोक्य चिंतामणी रस, महायोगराज गोकुलू, अग्निकुमार रस, वसंत सुकुमार रस, बृहत चिंतामणी, वात चिंतामणी.
आता यामध्ये फक्त जे शोधून मारण प्रोसिजर आहे ते पाठ करण्यासारखी किंवा समजून घेण्यासारखी आहे. बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा लेक्चर ऐकून समजून घ्या आणि नंतर तुम्हाला ते पाठच करावं लागणार आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट धातू बघू. थँक्यू सो मच. बाय बाय.